आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बाईसाहेब काय हो खुर्ची, काय झालं? नाही म्हणजे एवढ्या गडबडीनं आलायसा? अहो बाईसाहेब, मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर पत्रिका जुळेल। प्रसादरावांशी अशी एक पत्रिका जुळली की 36 पैकी 36 गुण जुळतायत। गुरुजी शांतपणे सांगा। माझ्याकडे जी पत्रिका आहे ना, त्या मुलीशी जर प्रसादरावांचं लग्न झालं ना तर तुमच्या घराचा उद्धार होईल। घरात सुख, शांती, समृद्धी दीर्घकाळ टिकेल। बघू बरं पत्रिका। गुरुजी, आम्ही केव्हापासून तुमची वाटच बघत होतो बघा। म्हणजे कधी एकदा पत्रिका जुळणारी मुलगी येतेय आणि तिचं लगीन आमच्या प्रसादरावांशी लावून देतो असं झालंय बघा आमासनी। शशिकांत, बघा पत्रिका बघा आणि पोरीच्या घरच्यांना ताबडतोब बोलवून घ्या। राजश्री शंकर जगताप, राजश्री शंकर जगताप। हो गुरुजी, डोकं पडला का तुम्ही? का भांगून पत्रिका बघता? त्या दिवशी आजीने काय सांगितलं होतं? त्या सूर्याच्या बहिणीची पत्रिका लांब ठेवा म्हणून। ती पोरगी या घरात चालणार नाही। रामबा, शान डोक्याने विचार कर। तुझ्या जीवापेक्षा दुसरं काय महत्वाचं नाही बघ। ही पोरगी सून म्हणून आली ना तर तुझा जीव वाचल। गुरुजी सांगतात तसे आणखीन भरभराट होईल आणि त्या सूर्यानं केलेल्या अपमानाचा बदला बी घेता येईल। आजी, हे असल्या गुरुजींवर तुझा विश्वास आहे? हा, या म्हाताऱ्याला सांगितलेली एक गोष्ट लक्षात राही ना। सत्यजित, बाईसाहेब, मला माहित नव्हतं ही तीच पत्रिका आहे, पण योगायोगानं नेमकी तीच पत्रिका माझ्या हातात आली आणि माझ्या अभ्यासानं मला जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय। तुझा अभ्यास तुझ्यापाशी ठेव, कळलं का? ती पोरगी आम्हाला या घरात नकोय। हा तुमचा निर्णय आहे, पण मी फक्त एवढंच सांगेन, तुमची इच्छा नसताना नेमकी हीच पत्रिका माझ्या हातात येणं आणि मी त्याचा अभ्यास करणे हा योगायोग नाही, हे विधिलिखित आहे असं मला वाटतंय। अहो तुम्ही एवढं समजवायची गरजच नाही बघा। पण काय आहे ना, तरुण रगत आहे, जरा लवकर तापतं या। अहो तुम्ही एवढे दिवस आमच्या घरातली शुभ कार्य बघताय, हे माहित नाही होय आमासनी? हा, सत्यजितराव, आपली पायरी ओळखायला शिका। आता कुणाशी कसं वागायचं याचे धडे आम्ही द्यायचे का तुम्हासनी? हा, माफी मागा गुरुजींची, माफी मागा। सॉरी। हरकत नाही, पण बाईसाहेब तुम्हाला एक सांगतो, ही जर मुलगी तुमच्या घरात आली ना तर चौकटीला सोन्याचं तोरण चढवेल, दारात तुळस फुलवेल, तुमच्या घरातला प्रत्येक दिवस असा रोज सणासारखा साजरा होईल। माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही प्रसादरावांच्या लग्नासाठी याच मुलीशी बोलून घ्या। हे काय, कुठे जाण्याची तयारी चालली आहे? क्लासला। अजिबात नाही हा, तू कुठेही जायचं नाहीयेस। बाहेर पावसाचं वातावरण झालेलं आहे, आता कधीही जोरदार पाऊस पडू शकतो। पडू शकतो ना, पडतोय कुठे? मला जाऊ दे, मला क्लास नाही बुडवायचा। एका दिवसात एवढं शिकून टाकतात ना, मी आधीच मागे पडले। अगं भागू, पण पाऊस आला तर काय करणार आहेस? कशी जाणार आहेस तू सांग बरं? पुढे आहे की सोबत। आणि तसं पण पावसाळा सुरू झालाय म्हटल्यावर पाऊस पडणारच ना, त्याला घाबरून कसं चालेल? हे सगळं ना तू तुझ्या दादाला सांग, तुमच्या बाबतीत तो सगळ्यालाच घाबरतो। ते काय नाही, तो नंतर मला ओरडेल, एवढा पाऊस असताना तू तिला का पाठवलंस म्हणून। मग तू त्याला सांग, मी तर इथल्या इथे शेजारच्या गावात जाते, कमळी कॉलेजमध्ये शिकायला मुंबईला जाणार आहे। कमळी म्हणजे तुझी मैत्रीण ना ग? हो, सरस काकीची मुलगी। ती शाळेत पहिली आली आणि आता कॉलेज शिकायला मुंबईला जाणार आहे, मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे आणि खूप शिकणार आहे। आता मला सांग, ती जर एवढ्याला मुंबईला शिकायला जाऊ शकते तर मी इथल्या इथे शेजारच्या गावात नाही जाऊ शकत का? वहिनी, मला पण कमळीसारखं लय शिकायचंय, मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय। हे असं असतं बघ,
एखादा माणूस जेव्हा पुढे जातो ना तेव्हा तो फक्त पुढे जात नाही तर मागे असलेला प्रत्येकाच्या डोळ्यात स्वप्न पेरतो. कमळीने पण तुझ्या डोळ्यात स्वप्न पेरले. जा तू, पण कमळीच्या पाऊल वाटेने जा. भागू, ती मुलगी ना फार मेहनती आहे ग. म्हणजे ती खेळते, बागडते, पण तितकंच मन लावून अभ्यास सुद्धा करते. अभ्यासाच्या बाबतीत शिस्त म्हणजे शिस्त आहे. सगळा अभ्यास ती स्वतःच्या स्वतः करते आणि पहिली आली आहे ती. खरंच कमळीचं ना मला फार कौतुक वाटतं ग. हो ना, तिला अभ्यास करताना बघून मला पण अभ्यासाचा हुरूप चढायचा. असं वाटायचं तेवढं मन लावून अभ्यास करते तर मग मी का नाही करू शकत. म्हणून मी पण जोमाने अभ्यास केला आणि चांगले मार्क पाडले. गुड. असाच कमळीचा आदर्श तुझ्या डोळ्यासमोर ठेव म्हणजे खूप पुढे जाशील तू. हो, कमळीचा आणि माझ्या वहिनीचा. तू पण ग्रेट आहेस, माझी फेवरेट आहेस. भाग्या, ए भाग्या, अगं इकडे कुठे चालली तू? अरे मला लय भूक लागली. तिथे पुढच्या दुकानातून खायला घेते ना. अगं पण सकाळी डब्बा दिला असेल ना वहिनींनी. घरातले तुला डब्बा देतात माहितीये मला. पुढ्या ते बॅगेतून साहित्य काढताना डबा पडला आणि सगळं जेवण सांडलं. तू फक्त हे घरी सांगू नको. नाही सांगत. पण काय भाग्य आहे, मोठी झालीस ना तू. एक काम पण धड करता येत नाही का तुला? आता तू मला बोलणार आहेस का? यात माझी काय चूक आहे? आणि तसं पण आता मला लय भूक लागली, मी जाते खायला. ए नाही, बिलकुल नाही. बाहेरचं काय खायचं नाही. पावसा पाण्याचं बाहेरचं काय खाल्लं आणि तू आजारी पडलीस तर दादा हाडं मोडल माझी. नाही नाही, मी तुला बाहेरचं नाही खाऊन देऊ शकत. मग मी काय उपाशी राहू का? उपाशी पण नाही राहून देणार मी तुला. दादानं माझ्यावर जबाबदारी दिली तुझी आणि पुढ्या जबाबदारीत कुठंच कमी पडत नाही. मग काय करणार आहेस तू? मला माहितीये काय करायचं ते. आयडिया. तुळजा, तुळजा. हळू 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 जावई बापू, तुम्ही तर पळतच आलात जणू. काय झालं काय एवढं? तुळजाचा फोन आला होता मला. ती म्हणली आहे तसं बंगल्यावर या. ऐका, मला बी आला होता फोन. मला म्हणली सगळी कामं बाजूला ठेवा आणि मी येतो घरात नाही कुठं जाऊ नका. आता ते आल्यावरच कळ काय हे बघा आले. काय झालं? हा, हे असे का दिसतायत? काय काय झालं? हा, तेजू, काय झालं? अगं बोल काहीतरी. काय म्हणले डॉक्टर? दाजी, हो तुम्ही तरी सांगा काय म्हणले डॉक्टर? का सांगे गप्प आहे तुम्ही? सूर्या, जरा शांत हो. ए तुळजा पोरी, मला एकच सांग, बाळ ठीक आहे ना? नाही डॅडी, हा, बाळ ठीक आहेत असं म्हणा आता. म्हणजे काय म्हणतेस तू? काय कळत नाही मला, व्यवस्थित सांग ना. सूर्या, असं कसं रे तू? आपल्या तेजूच्या पोटात 2 बाळ आहेत. काय? जुळं होणार आहेत तिला. तेजू खरंच वय जुळी होणार आहेत? लय आनंदाची बातमी दिली तू तेजू. तेजू, जावई बापू जमा जमा जमा. मला काय करू आणि काय ना असं झालंय. जावई बापू, आता करायचं असेल तर एकच करायचं. जोड्यानं 2-2 पेढी गावातल्या सगळ्यांना वाटायची. वा 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 वा, लय वाईट घटना घडली होती घरात, पर देवानं त्यातनं बाहेर निघायची संधी दिली आम्हाला.